श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक प्रकारे आपल्याला संपत्ती मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी खूप धडपड करत असतो. परंतु खरी संपत्ती काय आहे हे कधीही माणसाच्या लक्षात येत नाही. परंतु खरी संपत्ती काय आहे हे ऐकण्यासाठी आपण एक छोटीशी गोष्ट इथे ऐकणार आहोत. मग तुमच्या लक्षात येईल की आपल्या आयुष्यातली खरी संपत्ती काय आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटेल खरी संपत्ती म्हणजे सुख आहे किंवा खरी संपत्ती म्हणजे समाधान आहे. परंतु खरी संपत्ती काय आहे हे तुम्हाला ह्याच्यातनंच ऐकायला मिळेल, ह्या व्हिडिओमधनंच ऐकायला मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐका. यासाठी मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या मनातले हे सगळे संकल्प जे मनातले आहेत ते दूर होतील, जे विकल्प तुमच्या मनातले आहेत ते दूर होतील की खरी संपत्ती नेमकी काय आहे. तर एका गावामध्ये एक लाकूड तोड्या होता. तो रोज जंगलात जायचा आणि लाकडे तोडून बाजारात विकायचा. मात्र काही काळाने त्याचे उत्पन्न कमी कमी होत गेले. अशा स्थितीमध्ये त्याला एक साधू भेटला. लाकूड तोड्याने त्या साधूला नम्र विनंती केली आणि म्हणाला, महाराज, कृपा करून मला ना काही यातरी उपाय या समस्येवरती सांगा. लाकूड तोड्या म्हणाला, काय झालं सांग बरं मला. मग त्या लाकूड तोड्याने संपूर्ण कथा त्या साधू महाराजांना सांगितली. तेव्हा साधू महाराज एवढंच म्हणाले, पुढे जात राहा. त्या साधूने म्हटलेल्या शब्दावर विश्वास ठेवून तो पुढे चालत राहिला. काही काळाने त्याला दूरवर चंदनाचे जंगल दिसले. तिथले चंदन विकून लाकूड तोड्या खूप श्रीमंत झाला. अशाच आनंदाच्या दिवसात एक दिवस लाकूड तोड्याच्या मनात विचार आला की मला तर साधूने पुढे जायला सांगितले होते, पण मी फक्त चंदनाच्या जंगलापुरताच मर्यादित राहिलो. मला अजून पुढे जायला हवे. असा विचार करून तो पुन्हा पुढे चालू लागला. तोच त्याला एक सोन्याची खाण दिसली. सोनं मिळाल्यानंतर लाकूड तोड्या अधिक श्रीमंत झाला. काही दिवसांनी ती जागा सोडून तो आणखीन पुढे सरकला. आता हिरे, माणके आणि मोती त्याच्या पायाचे अगदी चुंबन घेत होते. त्याचे जीवन खूप आनंदी आणि समृद्ध झाले. पण लाकूड तोड्याच्या पुन्हा मनात विचार आला, इतकं सगळं माहीत असूनही तो साधू ही हिरे माणके स्वतः का घेत नाहीये, मला का सांगतो आहे. लाकूड तोड्याच्या या प्रश्नाचं समाधानकारक त्याला उत्तर मिळत नव्हतं आणि म्हणून मग तो पुन्हा त्या साधूकडे गेला आणि त्याला म्हणाला की महाराज, तुम्ही मला पुढे जायला सांगितले आणि मला संपत्ती आणि समृद्धीचा पत्ता दिलात, पण तुम्ही या सुख समृद्धीचा फायदा स्वतः का नाही घेतला. यावर साधूने इतकं सुंदर उत्तर दिलं आणि अतिशय अचूक आणि मार्मिक उत्तर दिलं. तो म्हणाला, भाऊ, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे, पण तू पुढे गेलास तर तू एवढी विशेष कामगिरी करशील की त्या तुलनेमध्ये हिरे माणिक, निव्वळ माती आणि खडे वाटतील रे तुला. मला ते विशेष काहीतरी शोधण्याचा ध्यास आहे. त्या मौल्यवान वस्तूचे नाव आहे ईश्वर लाभ. साधूच्या या साध्या पण सखोल अर्थपूर्ण विधानामुळे लाकूड तोड्याच्या मनात विवेक जागृत झाला. त्याने विचार केला की खरंच आहे, आपण हे सगळं कमावतो हे खरं आहे, पण हे सगळं कमवल्यानंतर सुद्धा आपल्या मनाला शांती मिळते आहे का, आपल्या मनाला समाधान मिळते आहे का, आपण अजूनही सुखी आहोत का. इतकी सारी संपत्ती आपण कमवली, इतके धन आपल्याजवळ आले, पण अजूनही आपला शोध पूर्ण झाला नाही असंच आपल्याला वाटतं आहे. त्याचं काय कारण आहे ते आत्ता मला समजलं. कारण देवाशिवाय संपत्तीचा शोध पूर्णच होत नाही. कारण भगवंताची संपत्ती मिळाल्याशिवाय मन तृप्त होत नाही, सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही, मनाला शांती मिळत नाही. आणि म्हणूनच आपण ज्या सुखाच्या शोधामध्ये पुढे पुढे जात राहिलो, शोधत राहिलो, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त हिरे माणके, सोनं चांदी एवढंच मिळत गेलं. परंतु शोधण्याचा आपल्याला जो हव्यास आहे तो संपलाच नाही. मग आता आपण आणखीन पुढे चाललं पाहिजे. म्हणजेच नेमकं कुठे, तर ईश्वर लाभ आपल्याला मिळाला पाहिजे, ईश्वर लाभ आपल्याला झाला पाहिजे, असं त्या लाकूड तोड्याला वाटलं. आणि लक्षात आलं की अजून पुढे गेलो तर आता काय मिळणार आहे आपल्याला, तर ईश्वराचा लाभ मिळणार आहे, ईश्वराचा सहवास मिळणार आहे, ज्यामुळे आपलं मन शांत, समाधानी आणि आनंदी राहणार आहे. खरंच आहे स्वामी भक्त हो, सुख कशात आहे हे कळलं ना आता तुम्हाला. सुख हे मान्यात असतंच,
अगदी मान्य आहे. परंतु ते मानणं म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे नेमकं हे आहे की ईश्वराने जे दिलेले आहे ते आपल्याला अनंत आहे असं समजूनच, त्याचाच प्रसाद आहे असं समजूनच आपण ते मान्य करायला हवं. ठेविले तैसेची अनंते राहावे असं उगीच का म्हटलेलं आहे? जसं त्याने आपल्याला ठेवलं आहे त्याच्यातच आपण समाधान मानलं पाहिजे, सुख मानलं पाहिजे आणि ईश्वराचं नाव घेत राहिलं पाहिजे, ईश्वराचं नामस्मरण करत राहिलं पाहिजे. तुम्ही बघा, कधीसुद्धा आपल्यावर संकट आलं असं आपल्याला वाटलं की आपण काय करतो, तर आपण हे देवा असं म्हणतो, म्हणजेच आपल्याला ईश्वराची आठवण येते. मग ही ईश्वराची आठवण संकट आलं कीच का करायची असं नाही का वाटत? म्हणूनच तुम्ही जर पहिल्यापासून ईश्वराचं नामस्मरण करत राहिलात तर तुम्हाला संकट येणारच नाहीत असं नाही, परंतु आली तरी ती कळणार मात्र नक्कीच नाहीत. आणि म्हणून त्यासाठीच ईश्वर लाभ होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तो ईश्वर लाभ तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तुम्ही ईश्वराच्या जवळ जाल. मग जवळ कसं जायचं, तर त्याची सतत आठवण ठेवायची, त्याला सतत हाक मारत राहायची, त्याच्या नावाचा जप करत राहायचा, म्हणजेच नामस्मरण करायचं. तर स्वामी भक्त हो, ईश्वराला सानिध्य होण्यासाठी ईश्वराचं नाव घेणं, ईश्वरावरती विश्वास ठेवणं, ईश्वराबद्दल खात्री बाळगणं एवढंच आहे. तुम्हाला हा सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तसंच ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोचायला हवी म्हणून ती तुम्ही सगळ्या तुमच्या कुटुंबियांना, मित्रमंडळींना सगळ्यांना शेअर करा. तसंच तुम्ही नवीन असाल तर ब्रह्मांड नायक ह्या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ ऐकायला मिळतील आणि त्याच्यातनं तुम्हाला ज्ञानही मिळत जाईल. श्री स्वामी समर्थ.